अगदी शांत आहे इकडे. मला पण असंच वाटत आहे की हा एरिया थोडा डेंजर आहे. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा व्हिडिओ खूप स्पेशल बनत आहे कारण आम्ही आज निघालो आहे मणिबेलीला. जस्ट सुरगस क्रॉस केलं आणि त्याच्यानंतर जांगठी आणि त्याच्यानंतर मणिबेली. तर हितेशचं काय म्हणणं आहे? मित्रांनो, याआधी पण आम्ही मागच्या वर्षी आलेलो. आज मणिबेली 2.0 बनणार आहे. मागच्या वर्षी आम्ही ऑक्टोबर महिन्यात इथं आलो होतो आणि तो व्हिडिओ यूट्यूबवरती आहे. पण म्हटलं ह्यावेळेस पुन्हा व्हिडिओ बनवू, पुन्हा जाऊ. ह्यावेळेस आम्ही सगळे 4-5 जण आहेत. मागच्या वर्षी 2च जण होते. आणि चला आमच्या संगती तुम्ही पण. आम्ही एकटे जात नाही आहे, तुम्हाला पण सोबत घेऊन जातो. आणि एक्साइटमेंट लेवल खूप हाय आहे. दिक्कत फक्त एवढीच आहे की टाईम, प्रत्येक व्हिडिओमध्ये टायमाचीच कमी असते. पण चला बघू, भेटतो तुम्हाला पुढे. हा डोंगर इतका उंच आहे ना, आणि ह्या उंच डोंगरावर असलेलं हे दाट जंगल, घनदाट जंगल एकदम. आणि हा कच्चा रस्ता. आता तुम्ही विचार करा इथून गाडी कशी चालत असेल बरं. आज वातावरणामध्ये फॉग खूप आहे रे. वातावरण क्लिअर नाही यार. नाही, थंडी आहे म्हणून फॉगेर होईल. आमच्या दोन्ही साईडला दरी बरी का. डाव्या साईडला पण उजव्या साईडला ही दरी आहे आणि आम्ही दरीच्या मधोमध चाललोय. मणिबेली पोचायला 5 किलोमीटर बाकी आहे आणि इथला जबरदस्त रस्ता दाखवतो तुम्हाला. रस्ता बघा. मागच्या वर्षी रस्ता कच्चा होता, मला वाटतं डांबरीकरण केलेलं आहे आता. आणि ते बॅकवॉटरचं पाणी इथून दिसतंय की नाही माहीत नाही कॅमेऱ्यात. थोड्याच वेळामध्ये तुम्हाला एक जबरदस्त व्ह्यू दिसणार आहे समोरचा. अर्थातच सरदार सरोवर डॅमचा. बघा पुढे. तू बघा इथून हा पूर्ण सरदार सरोवर डॅम आहे. त्याचं पाणी हे मणिबेली आहे, ते पूर्ण मणिबेली आहे. आणि समोर स्टॅच्यू ऑफ युनिटी पण इथून दिसतो. पण सध्या वातावरण खराब असल्यामुळे समोरचं इतकं क्लिअर दिसत नाही आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राच्या पहिल्या गावामध्ये, म्हणजेच महाराष्ट्राच्या पहिल्या मतदारसंघामध्ये, म्हणजेच मणिबेलीमध्ये. आणि इथलं व्ह्यू तुम्ही बघा, जबरदस्त व्ह्यू आहे. एखाद्या डिस्कवरी चॅनलमध्ये जसा तुम्ही व्ह्यू बघितला असेल ना, सीन बघितलं असेल, तसंच काहीतरी इथं पण आहे. कारण नदीचं पाणी पूर्ण निळं आणि हिरवं दिसतंय. आणि आम्हाला कोणीच इथं दिसत नाही. इथं 2-3 लोक आहेत आणि गुरंढोरं वगैरे आहेत. बाकी एकदम शांतता इथं. आणि इथला जो निसर्ग आहे तो इतका सुंदर की तो शब्दामध्ये व्यक्त नाही केला जाऊ शकत. मणिबेलीमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो ना, तेव्हाच तुम्हाला एक शाळा पाहायला भेटते. आणि ती शाळा अशी दोन. दैवाने आम्ही ह्या लेकरांसाठी काहीच घेऊन नाही आलो. ॲक्च्युली आम्हाला यायलाच खूप लेट झालं होतं आणि त्याच्यामुळे काहीच सुचलं नाही एवढं. पण बघू नेक्स्ट टाईम जेव्हाही नक्की काहीतरी येऊ तेव्हा नक्कीच काहीतरी घेऊन येऊ. बघतो, चला पुढे. या ठिकाणी नावचा बंदोबस्त झाला आहे पुन्हा एकदा. आणि आज पुन्हा बोटिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि हा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे. व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आणि चला आमच्या संगती मणिबेलीच्या प्रवासामध्ये. पावरा ब्रदर्सला बघतायत. यातला आम्ही तमिळनाडूमधून चक्क श्रीलंकेला सोडण्यासाठी जाऊन राहिलो.
असाल ना तर हे जितकेही घरं दिसत आहेत हे पण मनिबेलीच आहे. पण इथं जाण्यासाठी प्रवास हा नावेनेच करावा लागतो. त्यांना कुठे जरी जायचं असेल तर नावेनेच प्रवास करावा लागतो. म्हणून नावेने प्रवास करणं इथल्या लोकांसाठी काही नवीन नाही. आणि मागचा जो व्ह्यू आहे तो सुपर दिसू राहिला आहे, बघू शकता. तो जो तुम्हाला समोर दिसत आहे ना तो सरदार सरोवर डॅम आहे. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी इथून दिसत नाही. आम्हाला दिसतं पण कॅमेऱ्यामध्ये ते दिसत नाही कारण वातावरण क्लिअर नाही त्याच्यामुळे. संतोष. अच्छा. आणि काय आडनाव काय तुमचं? सिंगा. वसावे. मग इथले लोक व्यवसाय काय करतात? मच्छी पकडते. हे जे नाववाले काका आहेत ना त्यांना आम्ही विचारलं की इथले लोक व्यवसाय काय करतात तर त्यांनी असं सांगितलं की इथल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय शेतीच आहे आणि दुय्यम व्यवसाय मासेमारी आहे. तर सकाळच्या टायमाला बऱ्यापैकी मासेमारी होती. मी शांत इकडं. मला पण असंच वाटत आहे की हा एरिया थोडं डेंजर आहे आणि पाणी शांत झालं इथं. आता पाणी नाही. ज्या ठिकाणी आम्ही बोटिंगला सुरुवात केली ना त्या ठिकाणी आता आम्ही जाते. यार इथलं जे आयुष्य आहे ना ते खूप कठीण आहे. शहरामध्ये खूप सोपं आयुष्य जगतो आपण, पण इथलं आयुष्य कधीतरी बघावं माणसाने. ह्या म्हशी पाण्यातून प्रवास करतात. यार मला खरंच वाईट वाटत रे थोडं ना. त्यांना पोहताय तेवढं वजनदार. एक सीन दाखवतो. इथल्या ज्या म्हशी आहेत ना त्या पाण्यामधून ह्या टापूवरून त्या टापूपर्यंत पाण्यामधून प्रवास करतात. आणि बघून हे खरंच मनाला वाईट वाटलं की एखाद्या प्राण्याला इतका त्रास होतोय. बघू शकता तुम्ही एवढ्या लहान नावेमध्ये कसं काय बसत असतील लोक. पण काय त्यांची सवय झाली आहे आणि वरतून इतका तगडा अनुभव असतो त्या लोकांना. किती जस्टिस होतं माहीत नाही, पण जे दिसतंय ते दाखवतोय तुम्हाला. तुम्हाला तर दिसतच असेल व्हिडिओमध्ये. इथलं जे जीवन आहे ना ते खूप कठीण आहे. आणि तुम्ही जे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, म्हणजे मागच्या व्हिडिओ क्लिप्समध्ये बघितलं असेल, इथल्या लोकांना तसेच इथल्या प्राण्यांना देखील खूप कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं. कारण हे जे डॅमचं पाणी ना हे इथल्या डोंगरदऱ्यांमध्ये शिरलेलं असतं, त्यामुळे घरं पाण्याखाली गेलेली असतात. प्लस इथं इलेक्ट्रिसिटी देखील नाही. आणि एका टापूवरून दुसऱ्या टापूवर जाण्यासाठी तुम्हाला नावेचाच उपयोग करावा लागतो. इथं मेजॉरिटी लोक नावेचाच उपयोग करतात आणि आपलं जे दैनंदिन जीवन आहे ते काढत असतात. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि खिचडी तयार झाली आमची. मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. मी जेव्हा सगळ्या व्हिडिओ क्लिप्स शूट केल्यानंतर व्हिडिओ क्लिप्स बघितल्या ना तेव्हा व्हिडिओ खूप हालताना जाणवला. आणि तेव्हा समजलं की जे iOS आहे स्टेबलायझर आहे ज्याच्याने व्हिडिओ स्टेबल बनतो तेच बंद होतं. तर थोडं ॲडजस्ट करा. काय म्हणणं बरोबर, थोडं ॲडजस्टमेंट करा. थोडासा मूड खराब झाला माझा, थोडा नाही बराच खराब झाला. कारण जितकं पण शूट केलेलं होतं ना ते सगळं खूप हालतं आहे. आणि काय करणार आता. संध्याकाळ होते, तो सनसेट बघा तुम्ही. इथला जो निसर्ग तुम्हाला अनुभवायला मिळतो ना त्याची जाणीव खूप अप्रतिम असते, जसा आम्ही घेते. तुम्ही तर व्हिडिओ बघणार
व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेअर करायला लागल्यास तुम्हाला जर आवडला तर. पण बाकी हलका हलका सनसेट होतो आहे आणि ती सूर्याची किरणं त्या पाण्यावरती पडून रिफ्लेक्ट होत आहेत. कॅमेऱ्यामध्ये दिसत असेल तुम्हाला. खूप जबरदस्त वाटतं ते. काही दिवसापूर्वीच डोमखेडला आम्ही गेलो होतो आणि असाच काहीतरी व्हिडिओ बनवला होता. म्हणजे डोमखेडी म्हणजे नर्मदेतच. तिथं देखील बोटिंग केली होती आणि तो अनुभव पण खूप सुंदर होता आमचा. आजचा देखील अनुभव अप्रतिम आहे. व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघणारच. मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला 2 गोष्टी खूप जबरदस्त अनुभवायला भेटतात. ते म्हणजे इथला निसर्ग आणि इथं असलेली शांतता. पण इथं सुखसुविधा नाही ना, त्याच्यामुळे इथला मनुष्य खूप मागासलेला आहे आणि सुखसुविधांपासून खूप वंचित आहे, जे राहायला नाही पाहिजे. मजा करते वरची मी खाऊन गेली लागली. तुला चांगली खाऊ घाली. तुला चांगली खाऊ. बघा तुम्ही, त्या नावमध्ये एक बैल आहे, कुत्रा आहे आणि काही लोक आहेत. तो कुत्रा किती क्यूट दिसतोय. बकऱ्या पण आहेत. इथलं जीवन किती कठीण आहे. मी तर व्हिडिओ शूट करत होतो आणि पोरांनी इथं बरंच काय करून टाकलं. तोपर्यंत सांगा रे. मित्रांनो, आमच्याकडे खिचडी बनवण्यासाठी साधन तर होतं पण झाकण नव्हतं म्हणून आम्ही झाकण्यासाठी पत्तरवळीचा यूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता. तरी पत्रवाळी जळणार नाही का? नाही मित्रांनो, पत्तरवळी अशी घ्या की जी वॉटरप्रूफ असेल. आम्ही वॉटरप्रूफ पत्तरवळ्या घेतलेल्या म्हणून तिला पाणी लावलेलं आहे. तिला पाणी लावून वॉटरप्रूफ पत्तडीला पाणी लावलेलं आहे. नंतर मग त्याला आपण पातेल्यावर चिपकून दिलंय. म्हणजे लाकडं ठेवलं जेणेकरून ती खिचडीमधली वाफ बाहेर नाही येत. म्हणजे खिचडी लवकरात लवकर शिजेल आणि आम्ही इथून खाऊ निघू. हिला वाफेरी. सर, तुम्हाला इतकं प्रचंड ज्ञान कसं काय प्राप्त झालं? मित्रांनो, आम्ही दोघं फटारी तयार झाले आमची. त्याला देणार. कोरिएंडर. चुलीवरती खिचडी बनवली आहे आणि हे बघू शकता तुम्ही. पातेला खराब व्हायला नाही पाहिजे म्हणून माती लावली ती रोहितने आणि अशी काहीतरी खिचडी बनली आहे. चला, खिचडीचा आस्वाद घेतो आणि भेटतो नंतर. 6 वाजलेत आणि असं काहीतरी सीन आहे. आता अंधार पडणार इथं आणि हा कचरा आम्ही इथं जाळते. बाटल्या वगैरे जे पण आमच्याकडून कचरा आला तो इथं जाळते. फेकत नाही. निसर्ग घाण नाही. इथून निघायची तयारी होती पण जे सीन मला दिसलं म्हटलं तुम्हाला दाखवू. इथं सनसेट होतोय. खूप ब्युटिफुल सनसेट होतोय. तो सनसेट तुम्ही बघा. कसा वाटला सनसेट? आवडला का? आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला. खूप काही शूट केलं आहे पण बऱ्याचशा क्लिप्स खराब झाल्यात कारण स्टेबिलायझेशन ऑफ होतं त्याच्यामुळे. तरी मी बराच प्रयत्न करेल त्याला एडिट करून सेट करण्याचा. तर बघू. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा मित्रांनो. तोपर्यंत काळजी घ्या. झाकण उघडून टाकणार.